नमस्कार मित्रांनो, आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूटमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज कार्तिकी एकादशी आहे, त्याबद्दलही तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. कार्तिकी एकादशी आणि फेलोशिप ऑफ द फ्लूट एकाच दिवशी येणं हा खूप सुंदर योगायोग आहे. मागच्या फेलोशिपमध्ये माझी एक प्रिय शिष्य आहे रुपाली, तिने एक प्रश्न विचारला होता आणि तोच प्रश्न आजच्या फेलोशिपची प्रेरणा आहे. कारण आजचा टॉपिक काय आहे तुम्हाला ठाऊक आहे, तरीसुद्धा एकदा सांगते की आजचा टॉपिक आहे अँगर इज गुड. तर रुपालीचा प्रश्न काय होता की आम्ही बऱ्याच वेळा मॅनेजमेंट गुरुजकडनं किंवा समाजातनं असं ऐकतो की राग आवश्यक आहे. मग तुम्ही असं कसं म्हणता की रागामुळे मनुष्य आंधळा बनतो, आम्हाला जरा समजावून सांगा. तेव्हा रुपाली आणि तुम्ही सगळेजण माझे मित्रमंडळी उत्सुक आहात उत्तर जाणून घेण्यासाठी. तेव्हा याचं उत्तर जाणून घेण्यासाठी चला तर सगळ्यात आधी सर्वप्रथम आपण समजून घेऊया की राग म्हणजे काय. तर राग हा एक भाव आहे. इंग्लिशमध्ये रागाला अँगर असं म्हणतात आणि अँगरचं डिक्शनरी डिस्क्रिप्शन असं आहे की अँगर इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ डिस्प्लेजर, अनॉयन्स, सॅडनेस अँड अनफ्रेंडलीनेस ऑर होस्टिलिटी. व्यावहारिकदृष्ट्या जर पाहिलं तर हे वर्णन योग्य आहे, परंतु हे संपूर्ण आणि यथार्थ वर्णन नाही. हे वर्णन खूपच तोकडं आहे, कारण राग या शब्दाची व्याप्ती फार विशाल आहे. इतकी विशाल आहे की तुमच्या मनात उत्पन्न होणारी प्रत्येक भावना, प्रत्येक भाव हा राग आहे. बघा, चैतन्याचा जेव्हा भौतिक प्रकृतीशी संबंध येतो तेव्हा त्याच क्षणी मनामध्ये भाव उत्पन्न होतात आणि ह्या भावाला म्हणतात इच्छा. आणि प्रत्येक संदेहग्रस्त इच्छा म्हणजे राग आणि कोणतीही संदेहरहित इच्छा म्हणजे अनुराग आहे. म्हणजे नुकतंच जन्मलेलं नवजात अर्भक जे आहे ते अनुरागी आहे. त्यानंतर मात्र मनात उठणारी प्रत्येक इच्छा, मनात उत्पन्न होणारी प्रत्येक इच्छा ही संदेहग्रस्त आहे आणि म्हणूनच मनात उत्पन्न होणारा प्रत्येक भाव हा राग आहे. भगवत गीतेमध्ये एक श्लोक आहे, तो असा आहे, तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्ञानेंद्रियांनी भावना संतुलित व्हाव्यात असं अपेक्षित आहे, पण घडतं मात्र विपरीत. ज्ञानेंद्रिय संभ्रम निर्माण करतात आणि जे भाव आहेत त्यांना अजून असंतुलित करतात, मनुष्याला भावविवश करतात. बघा, आता आपण ऑलरेडी बघितलं आहे की संदेहग्रस्त इच्छा जी आहे ती आहे राग. तर मग संदेह काय आहे तेही आपण बघूया. या श्लोकाचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्येच मिळेल. संदेह म्हणजे संशय, संशय म्हणजे अविश्वास. आणि मग हा अविश्वास कसा निर्माण होतो, तर बुद्धीच्या तर्कातून अनेक संभावना निर्माण होतात आणि हा जो शक्यतांचा खेळ आहे हा मनुष्याला विश्वासापासून दूर नेतो. मुळात विश्वास म्हणजे काय तेही इथेच बघूया आपण की विश्वास म्हणजे काय. तर मी चैतन्य आहे, या ब्रह्मचैतन्याचा मी एक अंश आहे आणि ब्रह्मांडात घडणारी प्रत्येक घटना जी आहे त्यामध्ये माझं हित जपलेलं आहे, अशी निढळ निष्ठा म्हणजे विश्वास. मग हा जो विश्वास आहे
हा सुद्धा हीच याची व्याख्या आहे का, हे सिद्ध करण्यासाठी किंवा ते अमान्य करण्यासाठी बुद्धी तर्क लढवायला लागते. आणि मग बुद्धी जेव्हा तर्क लढवते किंवा बुद्धी जेव्हा विश्लेषण करते तेव्हा तिची साधनं काय आहेत? तर तिची साधनं आहेत आपली ज्ञानेंद्रिय, म्हणजे आपले कान, नाक, डोळे, जिव्हा आणि त्वचा. ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ही बुद्धीला विश्लेषणामध्ये मदत करतात. आणि ही ज्ञानेंद्रिय सुखलोलूप असल्यामुळे संभ्रम निर्माण करतात. आणि म्हणूनच बुद्धीचा गोंधळ काय होतो, तर मी चैतन्य आहे हे जे बेसिक मूलभूत सत्य आहे तेच बुद्धी विसरते. हा आहे BMR. बेसिक मध्ये राडा, बेसल मेटाबॉलिक रेट असंही BMRला म्हणतात. तर सायन्स काय म्हणतं की वयानुसार BMR जो आहे तो बिघडतो. तर हा जो बेसिकमधला राडा आहे ना, हा सुद्धा वयानुसार बिघडतो आणि तो बिघडलेला आहे प्रत्येकाचा. प्लीज अंडरस्टँड दिस. एक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला, कदाचित तुम्हाला पटेल की आपला किती राडा आहे बेसिकमध्ये. एक राजा होता, सुखसंपन्न असा तो राजा होता, ऐश्वर्य संपन्न असं त्याचं राज्य होतं. राजाला शिकारीचा नाद होता. एकदा शिकारीला गेला होता तेव्हा शिकार तर फत्ते झाली, पण एक अजब प्रकार ह्यामध्ये घडला. शिकारी पडलेला जो वाघ होता त्याने डोळे मिटण्यापूर्वी राजाकडे जी दृष्टी टाकली त्यामध्ये राजाला प्रलय भासला. झालं. त्या रात्रीपासून राजाची झोप उडाली, दिवसा बेचैनी वसली. राज्यकाजामध्ये राजाचं मन लागेना. अगदी सीमेवरच्या ज्या कुरबुरी असतात, सामान्य कुरबुरी असतात, त्या निपटण्यात सुद्धा राजाला कष्ट होऊ लागले. अशा रीतीने राजाची तब्येत जी आहे ती खालावत होती. एका अवलियाचा महिमा ऐकला होता म्हणून मग त्या अवलियाला पाचारण केलं राजाच्या महालामध्ये. अवलियाने राजाला बघितलं आणि तो म्हणाला, प्रलयाला टाळायचं असेल, प्रलयापासून बचाव करायचा असेल तर तुम्ही सर्व इच्छा सोडा आणि धीर ठेवा, धैर्य बाळगा. राजाने त्याला विनवणी केली की महाराज मला कृपया याचा अर्थ समजावून सांगा, प्रलयाचा काय आहे ते. अवलिया त्याला म्हणाला की त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्ता तू तयार नाही आहेस. मी काही काळाने परत येईन तेव्हा मी तुला हा अर्थ सांगेन, पण तोपर्यंत तू धैर्य, संयम आणि संतुलन हे निर्धाराने पाळायला पाहिजे. असं म्हणून अवलिया निघून गेला. त्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये राजाचे 2 पुत्र दूर देशामध्ये युद्धासाठी गेले होते, मोहिमेसाठी गेले होते. त्यांच्याकडनं खळबळजनक वार्ता राजाला गुप्तचरांनी सांगितल्या की 2 भावांमध्ये बेबनाव आहे, बंड झालं सैन्यामध्ये कपट झालं, राजपुत्रांना बंदिवास, राजपुत्रांचं निधन, अशा अनेक प्रकारच्या उलटसुलट बातम्या गुप्तचरांकडून राजाला समजल्या. खात्रीशीररित्या काहीही कळत नव्हतं. या सगळ्या बातम्यांनी राजाने हाय खाल्ली आणि त्याचं निधन झालं. यानंतर 4 ते 5 वर्षानंतर एक राजपुत्र पुन्हा आपल्या देशामध्ये आला आणि एका जंगलातल्या सामान्य कुटीमध्ये राहत असलेल्या आपल्या मातेला, राणीला तो भेटला. तेव्हा त्याने मातेला सांगितलं की आमच्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा बेबनाव नव्हता, परंतु युद्धामध्ये कपट झालं, बंड झालं हे खरं आहे, पण आपल्या राज्याकडनं आम्हाला काहीच मदत मिळाली नाही. त्यामुळे
मला युद्धात अपयश आलेलं आहे आणि माझा बंधू जो आहे तो फरार झाला आहे युद्धातनं. इथे मी आपल्या राज्यामध्ये आलो तर मला माझ्या पित्याच्या निधनाची बातमी समजली. त्यानंतर निधनानंतर झालेले बंड जे आहे त्याची बातमी समजली आणि शोध लावत लावत मी आज तुझ्यापर्यंत पोचू शकलो आहे. बघा, राजाच्या मनात संदेह उत्पन्न झाला. या संदेहाचा अर्थ काय आहे यासाठी त्याने तर्क लावले आणि अतर्क्य ते घडू नये अशी त्याची तीव्र इच्छा होती, पण ती इच्छा सुद्धा संदेहग्रस्तच होती आणि म्हणून राजाचा विनाश ओढवला, प्रलय ओढवला. राणी राजपुत्राला म्हणाली की तो अवलिया आला होता, त्याचं जर ऐकलं असतं तेव्हा राजांनी जर का धैर्य ठेवलं असतं तर आज आपण राजमहालामध्ये भेटलो असतो. सो फकीरावर विश्वास ठेवणं हे आवश्यक होतं, जे संदेहामुळे राजा करू शकला नाही. आपली ज्ञानेंद्रिय जी आहेत, आपली विश्लेषण करणारी जी यंत्रणा आहे मनुष्याची, ही सुखलोलूप आहे, म्हणून ती आधी आसक्ती निर्माण करते आणि या आसक्तीचे जे सोर्स आहेत ते पुरवताना बुद्धी ही संदेह निर्माण करते. आसक्ती म्हणजे काय? तर आसक्ती म्हणजे सुखाची शाश्वती, माझ्या मनानुसारच घडायला पाहिजे अशी तीव्र इच्छा. नीट बघा मित्रांनो, सुखाची आणि दुःखाची दोघांचीही शाश्वती नाही, कारण मृत्यूसोबत ह्या जन्मापुरतं सुख दुःखही संपलेलं असतं. मात्र सुखाला शाश्वत बनवण्याच्या नादामध्ये मनुष्याची दुःखे प्रबळ होत जातात. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, ही सत्य कथा आहे. एक MNC मध्ये काम करणारा तरुण आहे. त्याला प्रमोशन मिळावं अशी इच्छा होती. त्याचं काम चांगलं होतं. त्याने प्रमोशन मिळावं यासाठी वरिष्ठांशी सल्लामसलत केली. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी व्यवस्थापनाशी संपर्कही साधला, परंतु व्यवस्थापनाने प्रमोशन देण्याचा जो निर्णय आहे तोच लांबणीवर टाकला. यानंतर मात्र हा तरुण बेचैन झाला की निर्णय लांबणीवर का टाकला. मग यांचा निर्णय येईपर्यंत थांबावं, यांच्या निर्णयासाठी थांबावं की राजीनामा द्यावा, की दुसरी नोकरी मिळेपर्यंत राजीनामा न द्यावा. अशा संभ्रमात, अशा अनेक शक्यतांच्या संभ्रमामध्ये तो बेचैन झाला आणि अशा रीतीने आसक्तीमुळे बेचैन झालेले अनेक जण आहेत. तर ह्या सगळ्यांनी हे समजून घ्या की आसक्ती सोडणं शक्य नाही आहे, इच्छा सोडणं कुणालाही शक्य नाही, परंतु त्यासोबतच तुम्ही स्वतःवरचा विश्वास जो आहे त्याला बाळगा किंवा त्यालाही जपत राहा. स्वतःवरचा विश्वास म्हणजे काय? तर स्वतःची जी बलस्थानं आहेत त्यांना अधिक बलशाली बनवणं आणि स्वतःच्या ज्या कमजोरी आहेत किंवा स्वतःची जी कमजोर स्थानं आहेत त्यांनाही बलवान बनवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःवरती विश्वास असणं. आणि असा जर का विश्वास तुम्ही जपला तर तुम्ही इतरांच्या वागण्याने, निर्णयांनी विचलित होणार नाही. इतर म्हणजे मित्र, नातेवाईक, सहकारी, कनिष्ठ, वरिष्ठ, व्यवस्थापन इत्यादी इत्यादी. आणि याच सोबत प्रयत्न केले होते सुखप्राप्तीसाठी आणि हशील मात्र झाले दुःख, अशी अनावस्था तुमच्यावर ओढवणार नाही. बघा, आसक्तीपोटी दुःख तर प्राप्त होतंच, दुःख प्रबळ होतं, त्याचबरोबर दुसऱ्याला अंकित करण्याची भावना, इच्छा प्रबळ बनत जाते. आणि ज्यावेळी दुसऱ्याला अंकित करण्याची इच्छा प्रबळ होते तेव्हा त्यातनं तिरस्कार, द्वेष आणि मत्सर यांचा जन्म होतो.
पुन्हा एक सत्य कथा तुम्हाला सांगते. एक प्रेमी युगुल आहे, पण कुटुंबियांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली नाही. कारण होणाऱ्या जावयाने घेणारा प्रत्येक जो निर्णय आहे त्यामध्ये आमचं मत घ्यायलाच पाहिजे, आमच्या मताला मान द्यायलाच पाहिजे, असा वरपक्षाचा ठाम निर्धार होता. आणि होणाऱ्या सुनेने नोकरी आणि घर दोन्ही सांभाळण्याची तयारी दाखवावी, असं वरपक्षाचं ठाम मत होतं. आणि वधू आणि वर दोघेही ह्यासाठी राजी नव्हते. 5 वर्ष यांनी लग्न करावं की न करावं या पेचात काढली. आणि आता ब्रेकअपचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या पत्रिका माझ्यासमोर आल्या. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला ज्योतिषिक समुपदेशनाची गरज नाही, तुम्हाला आध्यात्मिक गुरुची गरज आहे. ते दोघंही हैराण झाले, परेशान झाले. त्यांनी मला म्हणलं, मॅम आम्हाला लग्न करायचं आहे आणि तुम्ही अध्यात्म करायला सांगताय, अध्यात्माचा विषय काढताय. एक्झॅक्टली मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की लग्न किंवा संसार किंवा प्रोफेशनल लाईफ या सगळीकडे जर का स्थिरता प्राप्त करायची असेल, इथे जर का यशस्वीता प्राप्त करायची असेल, तर आध्यात्मिक मार्गाशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. अध्यात्मामुळे तुम्ही इतरांच्या मर्जीप्रमाणे वागणं हे जाणीवपूर्वक कराल. त्यामुळे आपसातला आदरभाव वाढेल आणि सगळ्यांना स्पेस मिळेल आणि तुम्हाला पण स्पेस मिळेल, जी वैवाहिक स्थिरतेसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे आणि जी प्रत्येक लग्नातून अदृश्य झालेली आहे, प्रत्येक विवाहातून अदृश्य झालेली आहे. सो तुमच्या इच्छा नव्हे, गुण जोपासा, अवगुण तपासा. तुमचा दुराग्रह नव्हे तर आदरभाव जोपासा. म्हणजे तुमचा जो राग आहे ना, तो अनुरागामध्ये परिवर्तित होईल आणि अनुराग सुंदर आहे. इथे मला एका रागाबद्दल आता आठवतं आहे आणि त्याविषयी बोलायलाच पाहिजे. साधारणतः 10वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत किंवा ओव्हरऑल विद्यार्थी जे आपण बघतो, जे करिअरमध्ये आहेत किंवा करिअर रिलेटेड कोर्सेस करतायत, त्यांचे पालक सातत्याने मला म्हणतात की मॅम, राग आत्ता ह्या वयामध्ये अत्यावश्यक आहे, त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे आमच्या मुलांना काउन्सिल करा. तर माझा स्टान्स, माझं मत असं आहे किंवा मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की हा जो राग आहे, विद्यार्थ्यांमध्ये जो राग आहे किंवा तरुणाईमधला जो विद्रोह आहे, याच्यामध्ये जो राग आहे त्याच्यामध्ये एक वेगळी छटा आहे रागाची. आणि ती काय आहे तर ध्येयप्राप्तीचा ध्यास म्हणजे हा राग आहे. म्हणजे तिथे ध्येयप्राप्तीचा ध्यास जरी असला, इच्छा जरी असल्या, तरी सुद्धा विश्वास जो आहे, आत्मविश्वास जो आहे, स्वतःच्या कल्पनांवरचा विश्वास जो आहे, तो मात्र टिकून आहे. आणि म्हणूनच हा मुळातच अनुरागच आहे, याला चेंज करायची गरज नाही आहे. हा अनुराग जपा, असं मी विद्यार्थ्यांना सांगेन की राग नव्हे, अनुराग जपा. अनुराग सुंदर आहे आणि सहज आहे. आणि तुमच्या इच्छा, तुमची ध्येय जर का तुम्हाला गाठायची असतील तर अनुरागामुळेच तुम्ही ती गाठू शकता, रागाने नव्हे. आता आपण आसक्तीपासून मुक्ती कशी मिळवायची, जी रागामधला एक अविभाज्य भाग आहे, ते आपण पाहिलं. त्याच तऱ्हेने संदेहातनं मुक्ती मिळवणं पण अत्यावश्यक आहे, कारण संदेहामुळेच तर राग निर्माण होतो मुळात. तर
संदेहातनं मुक्ती मिळणं आवश्यक आहे, कारण संदेह काय करतो, संदेह हा मनुष्याला स्वतःमधले जे दोष आहेत ते बघू देत नाही, आत्मपरीक्षण करू देत नाही. मनुष्य स्वतःच्या चुकांना जस्टिफाय करत राहतो, चिंतन घडत नाही आणि चिंता वाढतात, दोषारोपण वाढतं, अनादर भाव पसरतो. हे सगळं होतं जेव्हा संदेह असतो. आणि आपली प्रत्येक कर्म जे आहे हे अजून चुकीचं व्हायला लागतं संदेहामुळे. अति व्यावहारिकपणा आपल्या कर्मांमध्ये येतो. एक मी तुम्हाला उदाहरण सांगते. एक विद्वान होता. तो प्रवासामध्ये एका जंगलामध्ये असताना विश्रांतीसाठी एका झाडाखाली पहुडला. पडल्या त्याच्या मनात असा विचार आला की इथे छान बिछाना असायला हवा होता. क्षणार्धात तिथे मऊ मुलायम बिछाना आला होता आणि तो त्याच्यावरती निजलेला त्याने स्वतःला पाहिलं. खात्री करून घेण्यासाठी त्याने गरम कपडे मिळावेत अशी इच्छा केली. ते सर्व त्याला मिळाले. मग त्याचं कुतूहल चाळवलं, विद्वानाचं कुतूहल चाळवलं. तो असा विचार करू लागला की ह्या जंगलामध्ये, या परिसरामध्ये हा एकच कल्पवृक्ष आहे की अजूनही आहेत. आणि मग ह्या कुतूहलापोटी तो सगळ्या वृक्षांपाशी जाऊन त्यांची तपासणी करू लागला, त्यांचे निरीक्षण करू लागला. हे करत असताना तिथे एक व्यापाऱ्यांचा जत्था आला. विद्वानाला चिंता वाटली की न जाणो यांना कोणाला कल्पवृक्षाचं रहस्य कळलं तर. आणि म्हणून त्याने एक हूल उठवली की अलीकडे या भागामध्ये दरोडेखोरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आणि काही काळातच व्यापाऱ्यांनी तिथनं पसार काढला. त्या जथ्याने तिथनं पसार झाले. थोड्या वेळाने एक लग्नाचं वऱ्हाड तिथे आलं. तर याने दुसरी अफवा पसरवली. पुन्हा तेच मनामध्ये की न जाणो कुणाला कल्पवृक्षाचं रहस्य कळलं तर. त्याने अशी अफवा उठवली की ह्या भागामध्ये भूताप्रेतांचा वास आहे, त्यामुळे ही जागा, हे क्षेत्र अतिशय असुरक्षित बनलेलं आहे. ते लग्नाचा वऱ्हाड तिथे क्षणभरही राहिलं नाही. त्यांनीही पोबारा केला. हळूहळू त्या भागातून वाटसरूंची ये जा कमी झाली आणि टोटली बंद झाली. आणि जाणारा येणारा प्रत्येक माणूस या विद्वानालाच मूर्ख समजू लागला, दरोडेखोर समजू लागला आणि भूतही समजू लागला. या विद्वानासारखी अवस्था आपली प्रत्येकाची आहे बरं का. आपण सगळे विद्वान आहात. परंतु विश्वासाचा, ईश्वराच्या कृपेचा कल्पवृक्ष असतानाही, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतानाही प्रत्येक मनुष्य असंतुष्ट आहे, अतृप्त आहे. आणि प्रत्येक मनुष्याला अजून काहीतरी हवंय, असमाधानी आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुमचा स्वार्थ नव्हे, तुमची बुद्धी जोपासा. तुमच्यातले तर्क नव्हे तर तुमच्यातला विश्वास जोपासा. कारण ह्यामुळेच राग हा अनुरागामध्ये परिवर्तित होईल. आणि अनुराग हा मनोहर आहे, कारण अनुरागामुळे तुमचा संदेह जो आहे हा पूर्णपणे, तुम्ही संदेहातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतात. संदेहरहित अवस्था तुम्ही प्राप्त करू शकता. तेव्हा लक्षात ठेवा, इच्छा नव्हे गुण जोपासा, दुराग्रह नव्हे आदरभाव जोपासा, स्वार्थ नव्हे बुद्धी जोपासा आणि संदेह नव्हे विश्वास जोपासा. यामुळे
तुमचा राग बनेल अनुराग. आणि रागाला अनुरागामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे सगळं जे आपण आता ऐकलेले आहेत गुण, यांचं पालन करण्यासाठी कॅटलिस्ट कोण आहे? तर तो आहे ध्यान आणि आध्यात्मिक गुरु. आध्यात्मिक गुरुमुळे तुम्ही अनुरागी व्हाल. आणि अनुराग हा सुंदर आहे, सहज आहे, मनोहर आहे. अनुराग हा शक्तिशाली आहे, प्रभावशाली आहे. आज कार्तिकी एकादशी आहे, त्यामुळे विठ्ठलाच्या एका भक्ताची गोष्ट मला इथे आठवते आहे, एकनाथ महाराजांची. एकनाथ महाराज एके दिवशी आंघोळ करून, नदीवरनं आंघोळ करून परतत होते. तर सगळ्या संतांना जसं समाजकंटकांना फेस करावं लागलं, तसंच एकनाथ महाराजांनाही अनेक शत्रू होते, अनेक समाजकंटक त्यांच्या अवतीभोवती होते. तर ते आंघोळ करून परत येत असताना एक असाच समाजकंटक आपल्या घरातनं बाहेर आला आणि त्याने एकनाथांच्या अंगावरती थुंकीची पिचकारी उडवली. एकनाथ महाराजांनी या मनुष्यास विनम्रतेने नमस्कार केला आणि ते पुन्हा नदीवर आंघोळीला गेले. हा प्रकार 100 वेळा झाला. परतत असताना पुन्हा तेच. पुढच्या वेळी हे सगळं चालू असताना आजूबाजूला काही बघे पण होते, जे एकनाथ महाराजांची बाजू न घेता ते त्या समाजकंटकाला अजून चिथावणी देत होते, हसत होते, या सगळ्या प्रकाराची फक्त मजा घेत होते. पुढच्या वेळी एकनाथ महाराज ज्यावेळी आंघोळ करून परतत होते, तेव्हा मात्र हा समाजकंटक जो होता त्याने एकनाथ महाराजांचे पाय धरले, त्याने एकनाथांचं शिष्यत्व पत्करलं आणि बघे मंडळी पसार झाली. बघा, राग जो आहे तो नकारात्मक एनर्जी, रागाची एनर्जी जी आहे ही नकारात्मक आहे आणि म्हणून तो सगळीकडे नकारात्मकता पसरवतो. आपल्या कोणाच्याही मनुष्याच्या मनातला राग हा नकारात्मक एनर्जी सगळीकडे पसरवतो. परंतु नकारात्मक ऊर्जा सभोवताली असतानाही सकारात्मक दिशा विचारांना देण्याचं सामर्थ्य, ही शक्ती केवळ अनुरागामध्ये आहे. हे या गोष्टीतनं आपण शिकायला पाहिजे. हे या गोष्टींना तुम्ही शिका. या नोटवर, आज कार्तिकी एकादशीच्या नोटवरती आपण आज मेडिटेशन सुरू करणार आहोत. मेडिटेशन सुरू करण्यापूर्वी आपण एक छोटंसं गाणं मी घेणार आहे. या गाण्याची थोडी पार्श्वभूमी मी सांगते. रामनवमीच्या वेळी माझ्या हातून काही गोष्टी लिहिल्या गेल्या. एक छोटीशी कविता लिहिली गेली त्याच्या कृपेने. आणि माझा एक शाळेतला मित्र आहे, तो संगीतामध्ये MA त्याचं झालेला आहे, पारंगत आहे तो शास्त्रीय संगीतामध्ये. त्याच्याशी बोलताना तो सहज म्हणाला की येस, मी ह्या गाण्याला, या कवितेला मी कंपोज करतो. आणि आज हे गाणं मी तुम्हाला ऐकवते आहे. खूपच रॉ स्वरूपात हे गाणं आत्ता आहे, परंतु हळूहळू या गाण्याला रंग, रूप, आकार सगळं येईल आणि हा आकार तुम्ही देऊ शकता. त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा माझ्यासोबत तुम्हीही म्हणा. सिंपल, सोपं आहे गाणं. सो या गाण्याच्या संगीतकाराला मी अभिवादन करते आणि हे गाणं घेते आहे. सदैव जाप माझ्या ओठी, मी रामापाशी, मी रामापाशी.
निद्रेत हा काळोख दाट, चहा लागे सकाळी उदरी, का हवी तुझसी चावी, काळीज भासांची तिजोरी. अकस्मित रिता होऊनी, श्वास वाहिला पायापाशी, मी रामापाशी, मी रामापाशी. मुठी वाळल्या कधी हातांच्या, टाक घेतला त्याच हाती, राशी राशी जमविताना, कपाळी ढळली आठी. अकस्मित आरसा पाहुनी, कर जुळले एकमेकाशी, मी रामापाशी, मी रामापाशी. यू ऑल्सो सिंग विथ मी. सदैव जाप माझ्या ओठी, मी रामापाशी. सदैव जाप माझ्या ओठी, मी रामापाशी, रामापाशी. गाणं पूर्ण तयार झालं की पुढच्या वेळी आपण पूर्ण गाणं ऐकणार आहोत आणि तुम्हीही माझ्यासोबत म्हणणार आहात. तेव्हा आता मेडिटेशनला तयार होऊया. आणि आजच्या मेडिटेशनचं नाव आहे अनुरागी मेडिटेशन.